प्रभू महिमा आणि प्रभू घर खाली पार्लातच आहे, बाकी कुठेच नाही. त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे. लीना आणि अरविंद, खूप खूप अभिनंदन. यू डन अ एक्सलंट जॉब. जास्त वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना आमचे लाडके आमदार पराग अडवाणी आणि आशिष शेलार साहेबांना ऐकायचे आहे. महाराष्ट्राच्या वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल BJP नेतामधून आशिष शेलार आहे, निर्मलाताई आणि डॉक्टरांचे कलिग असे कीर्तिकर साहेब, महेश माझा दोस्त जुना. जास्त न वेळ न घेता खाली एकच मला प्रसंग सांगायचा आहे इकडे, कारण माझा ना परागमध्ये झालेला आहे. कारण कॉमन आमचे खूप आहे, तर बोले तू ते बोलू नको, ते मी बोलणार आहे, म्हणून मी एक संक्षिप्त ठेवणार आहे. की हिस्टॉरिकल घटना होती की 87मध्ये बोरिवलीमध्ये विवेकानंद स्टॅच्यूच्या अनावरण होतं आणि माननीय बाळासाहेब देवरसजी आणि महापौर म्हणून डॉक्टर साहेब तिकडे हजर होते रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांचा फोन येतो की राजू, तुला वाटत नाही की बाळासाहेब ठाकरेजी आणि बाळासाहेब देवरसांची भेट घालायला पाहिजे? मला साहेब उत्तम आयडिया. तर बोला तू देवरसजीकडे जा. तो ते रमेश मेहताच्या घरी राहायचे देवरसजी. मी गेलो तिकडे आणि आम्ही बोललो देवरसजी, बोले खूप सुंदर आहे, भेटूया आपण. तर मी डॉक्टरांना तिकडून फोन केला की डॉक्टर साहेब देवरसजी तयार आहे आणि करू शकता. तर डॉक्टर प्रभू बोलले बाळासाहेबांशी की असं असं आहे. तर बाळासाहेब म्हणाले की एक काम करा, तिकडून फोन करायला सांगा. परत डॉक्टरांचा फोन आला. मी सांगितलं की असं असं आहे, तू बोल तिकडे. मी बोललो बाळासाहेबांशी. तर बोला ठीक आहे, मी भेटूया आपण. तर मला साहेब तुम्ही जूला या. तर बोले मी जूला कशाला येऊ, त्यांना माझ्या घरी आणा. मला साहेब ते यायला तयार आहे, पण आज त्यांच्या डायबिटीस खूप हेवी हाय आहे, म्हणून ते माझा शब्द संपला. त्याने सांगितलं एक काम करा, मीच येतो, पण घ्यायला तुम्ही या. मी डॉक्टरांघरी आलो आणि आम्ही बाळासाहेबांकडे गेलो. तर फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. मी त्याच्यानंतर 5-10 मिनटं आमची बोलणी झाली आणि त्याच्यानंतर बाळासाहेबबरोबर आम्ही जूला रमेश मेहतांच्या घरी आलो. पहिला उद्गार आशिषजी जे बाळासाहेबांनी तिकडे बोलला होता ते होता देवरसजींना की मी पण शिवाजी पार्कची शाखामध्ये जायचं. आय वॉज टू गो टू शिवाजी पार्क शाखा. हे बाळासाहेबांचा पहिला उद्गार होता. बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जे थोडा विनयच्या मी करेक्शन करतो इकडे की त्या 95 नाही, तेव्हा जे झाला की भाई आपण हिंदुत्वावरती निवडणूक लढायला पाहिजे आणि तेव्हा हे घोषणा दिली की गर्व सके हो हम हिंदू आहे. तिकडून सुरू झाला आणि रमेश प्रभूंच्या इलेक्शनमध्ये हिंदुत्वाच्या नावाने आम्ही वोट मागायची सुरुवात केली. अँड दॅट वॉज द फर्स्ट नेल इन द कॉफिन फॉर द ऑपोजिशन्स ओव्हर दॅट फॉर काँग्रेस अँड सो शेड्यूल जे तुम्ही सायकोलॉजिकली जे सेक्युलर पार्टी म्हणायच्या त्यांच्याविरुद्ध सगळ्यात मोठा नेल होता ते. आणि ते इलेक्शन आम्ही जिंकलो. आणि दुसरं सांगितलं की भाजपनी प्राणलाल वोराला सपोर्ट केला होता, ते चुकीचं आहे. युती झाली नव्हती, पण भाजप वॉज टोटली सपोर्टिंग रमेश प्रभू आणि RSS वॉज फुल अँड फुल आउट फॉर डॉक्टर रमेश प्रभू. हे रेकॉर्डेड गोष्ट आहे. आणि शंभू महाराजला तेव्हा एक गोष्ट होती की आय कम फ्रॉम अ गुजराती कम्युनिटी, की गुजराती सेनाचे जवळ नव्हते. तेव्हा नक्की केला की गुजरातींना आणायचं. तर या इलेक्शन इट वॉज व्हेरी क्रिटिकल, कारण की प्राणलाल वोरा कपोड समाजमधून यायचे आणि प्राणलालचे जे कम्युनिटी होती त्याचे 12,000 वोट होते आणि ते स्पीकर ऑफ द हाऊस होते. तर आम्ही नक्की केला की शंभू महाराजला अहमदाबादवरून बोलायला पाहिजे. तर मी गेलो होतो त्यांना घ्यायला. ते कधी अहमदाबाद सोडत नव्हते आणि डॉक्टरांसाठी फर्स्ट टाईम ते मुंबईला आले आणि बोले कुठे सभा करायची. तर आम्ही सांगितलं DJ रोडवरती शंभू महाराजची सभा करायची आणि बजाज रोडवरती बाळासाहेबांची करायची. गुजराती खाली उतरणार नाही. पण त्यांचे विचार त्यांनी मायकातून घरात ऐकले, तो परिणाम होणार आणि ते झाला आणि सक्सेसफुल झाला तो इलेक्शन. आणि त्याच्यानंतर गुजराती आणि महाराष्ट्रात ते बाळासाहेब म्हणायचे तुमची सरस्वतीने आमची सरस्वती तुमची लक्ष्मी एकत्र आली तर कमाल करून ते कमाल नंतर झाला. आणि गुजराती 95% एरियामधून आम्ही पहिला आशिषजी नगरसेवक निवडून दिला. दॅट वॉज गुरुनाथ देसाई. दॅट वॉज द फर्स्ट नगरसेवक फ्रॉम द गुजराती कम्युनिटी. आणि त्याच्यानंतर जे युती सुरुवात झाली दॅट वॉज नेवर एंडिंग. आणि दुसरी गोष्ट एक आहे की जे म्हणाले इकडे तिकडे तुम्ही मोठा भाव करा, हे करा, मोठा मन दाखवला. एक
40-50 आमदार होते तर पण मुख्यमंत्री केले, मोठा मन दाखवला. आज तुमच्याकडे भरभराट 100 वरचा स्कोर आहे, तुम्ही तिकडे नाही. कुठेतरी मला असं वाटतं आहे गजानन कीर्तिकर साहेब प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. यू शूड ॲसेस युअर सेल्फ आणि त्याच्यामध्ये. आणि आज मी म्हणतो की ज्या हिशोबाने हिंदुत्वाकडे आपण चाललो आहे, नरेंद्र मोदी देशाच्या बाहेर देशाच्या आतमध्ये जे काम करत राहिलेलं आहे, मला वाटतं आहे हिंदू वोट शूड नॉट गेट डिवायडेड. सगळ्यांनी एक मताने यायला पाहिजे. आणि एक सांगतो, या यज्ञ तुटला तर खूप नुकसान होईल हिंदुत्वाच्या आणि सनातन धर्माच्या. तर कुठे काही करताना कोणाच्या इगो इकडे तिकडे न होताना सगळं एकत्र राहावा. आणि हेच आमचे डॉक्टर रमेश प्रभूचं हमेशा होतं की हिंदुत्वाच्या डिव्हिजन व्हायला नको. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आहुती आमच्या डॉक्टर साहेबांनी दिली. आम्ही काय संघर्ष केलो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी, गावडे हॉस्पिटलासाठी. आशिषजी गावडे हॉस्पिटल आम्ही चालू केली डॉक्टरांनी. माझी बायको पण नानावटी डॉक्टर आहे, ती पण तिकडे ट्रस्टी होती. आणि आज आमच्या हातातूनच ते गावडे ट्रस्ट घेऊन गेलेले आहे. सगळं आम्ही केल्यानंतर आज ते परिणाम आम्हाला भेटलेला आहे की आज गावडे ट्रस्ट आमच्या हातात नाही. परिवारच्या एकही सभ्य ना अरविंद, लीना, मी की कोणीच तिकडे नाही. तेवढं नाही की बाकीच्या आमच्या लोकांनी तिकडे राजीनामे पण देऊन टाकले. त्याच्यामध्ये तुमच्या आम्हाला सहकार लागेल की जे गोष्ट डॉक्टर साहेबांनी केलेली आहे, डॉक्टर साहेबांनी ज्यांना जन्म दिलेला आहे, त्याच्यात काही नाही तर आमच्या काहीतरी वाटा तिकडे असायला पाहिजे. टुडे वी आर नॉट एंटरिंग दॅट प्रिमायसिस ऑल्सो. इज इट राईट अरविंद, लीना? हे फॅक्च्युअल फॅक्ट आहे. जास्त न बोलता मी एवढंच सांगेल, कॉंग्रॅच्युलेशन टू यू अरविंद. ज्या हिशोबाने अरविंद सावरकर केंद्र चालवतो, आमच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालवतो आणि या देशात सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग जे स्पोर्ट्स आहे पिकल बॉल, त्याच्या जनक आमच्या अरविंद आहे. त्याबद्दल मला खूप खूप अभिनंदन आहे. लीना, तुझ्या एफर्टबद्दल खूप खूप धन्यवाद. मंचस्थ सगळे लोक आले आणि आमच्या डॉक्टरांसाठी तुम्ही वेळ काढला त्याबद्दल सगळ्यांचा खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.